नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री योजना दूत भरती याबद्दल तुम्ही ऐकलं असेल. मुख्यमंत्री योजना दूत ही जी नवीन पद आहे, या नवीन पदाची महाराष्ट्र शासनातर्फे भरती घेण्यात येत आहे आणि जवळपास 50,000 जागा याच्या भरण्यात येणार आहेत. प्रत्येक गावामध्ये आणि शहरामध्ये ही योजना दूत हे जे पद आहे त्याची भरती करण्यात येणार आहे आणि यासाठी जो पगार आहे तो 10,000 रुपये महिना असेल. आता हे पद नेमकी काय आहे, यासाठी काय पात्रता आहेत, अटी आहेत, या सगळ्याचा डिटेल व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेला आहे. तो तुम्ही बघू शकता. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण भेटून जाईल. तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या. आता यासाठी तुम्हाला जर या पदाला अप्लाय करायचं असेल, सगळ्यात पहिले तुम्हाला काय करावं लागतं, महाराष्ट्र शासनाची रोजगार संबंधीची वेबसाईट आहे, पोर्टल आहे, त्याच्यावर जाऊन तुम्हाला तुम्हाला पहिले नोंदणी करावी लागते, रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि रजिस्ट्रेशन मग पूर्ण केल्यानंतर मग तुम्ही काय करू शकता, जिथे वॅकन्सी असेल या योजना पदाची, जिथे जागा अवेलेबल असेल, उपलब्ध असेल, तिथे तुम्ही अप्लाय करू शकता. मग आता हे नोंदणी कशी करायची आणि यासाठी अप्लाय कसं करायचं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, चालू करूयात आपल्या व्हिडिओला. मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला यायचे roजगार.महास्वयं.गव्हर्नमेंट.इन या वेबसाईटला. वेबसाईटला आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, नोंदणी करायचं. नोंदणी करण्यासाठी बघा, नोंदणीवर बटनावर क्लिक करा, नोंदणी बटन. तर इथे आल्यानंतर तुम्ही बघा, पहिले नाव, आडनाव वगैरे तुम्हाला माहिती भरायची आहे. तर पहिले नाव तुमचं आधारवर जे तुमचं नाव असेल तसं नाव तुम्हाला इथे भरायचं आहे आधारनुसार. आणि आधारनुसार तुम्हाला तुमचं पहिलं नाव टाकून घ्यायचं, आडनाव टाकून घ्यायचं. आता इथे एक चेक बॉक्स आहे बघा, आय हॅव लास्ट नेम इन आधार कार्ड. म्हणजे तुमच्या आधार कार्डवर जर लास्ट नेम असेल तुमचं, तर तुम्हाला चेक बॉक्स चेक करून घ्यायचा आणि मग त्याच्यानुसार तुमचं आडनाव म्हणजे शेवटचं नाव टाकायचं. पहिलं नाव टाकून घ्या, आडनाव टाकून घ्या, जन्मतारीख आहे तुम्हाला जन्मतारीख सुद्धा टाकायची आहे. तुमचं जेंडर आहे, म्हणजे आता मेल आहे, फिमेल आहे, हे सगळं तुम्हाला टाकायचं आहे. आय हॅव मिडल नेम इन आधार कार्ड. मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं जे नाव असेल ते आधार कार्ड चेक बॉक्स चेक करून घ्यायचा आणि ते टाकून घ्यायचं. नंतर तुमचं आहे भ्रमण म्हणजे भ्रमणध्वनी क्रमांक, मोबाईल नंबर आणि एक कॅप्चा टाकायचा. आधार आयडी, तुमचा आधार नंबर पण टाकून घ्यायचा, कॅप्चा टाकायचा. कॅप्चा टाकून घेतल्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट करायचं, कॅप्चर कोड टाकून घेतलं नेक्स्ट करायचं. अशा पद्धतीने तुम्हाला काय ओटीपी येईल. तुमच्या आधार कार्डला तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही टाकला आता, मोबाईल नंबर, त्या मोबाईल नंबरला ओटीपी येणार आहे. ओटीपी टाकायचा, कन्फर्म करायचं. कन्फर्म केल्यानंतर बघा तुमचं काय, तुमची जी माहिती भरली तुम्ही आतापर्यंत ती इथे आलेली आहे. तर अजून काही माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. जसं तुम्हाला आता आईचे नाव वगैरे तुम्हाला टाकायचं आहे. तुमचं देश कोणता आहे, तुमचं कंट्री म्हणजे तुमचं राज्य कोणतं आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचा तालुका कोणता आहे, तुमचं शहर कोणतं आहे, हे सगळ्या माहिती तुम्हाला टाकायची आहे. मातृभाषा तुमची कोणती, मराठी आहे तर तुम्ही महाराष्ट्रात असल्यामुळे मराठी आहे. तुमचा पत्ता तुम्हाला इथे टाकून घ्यावा लागेल. पत्ता आहे. पत्त्यानंतर मग आता तुमचं काय पिन कोड आहे, तुमचं राष्ट्रीयत्व आहे म्हणजे तुमची नॅशनॅलिटी इंडियन वगैरे, धर्म आहे हिंदू, वैवाहिक स्थिती अनमॅरिड आहात, मॅरिड आहात, काय काय याच्यामध्ये आहे, तुमचं जात प्रवर्ग म्हणजे तुम्ही कोणत्या जाती, ओबीसी आहात, ओबीसी आहात, एससी एसटी एससी बीसी वगैरे जे काही असेल ते उपजात तुमची म्हणजे तुम्ही त्या याच्यामध्ये कोणत्या उपजातीमध्ये येतात हे सगळं. स्वयंरोजगार करण्यास इच्छुक आहात का, होय करायचे तुम्हाला. हे सगळं केल्यानंतर तुम्ही आता इथे बघा ही सगळी माहिती झालेली आहे भरून. तर तुम्ही क्वालिफिकेशन, आता तुमची क्वालिफिकेशन काय आहे, शिक्षण घेऊन तुमचं जास्ती असतं म्हणजे तुमचे फक्त 12वी पास आहेत का, तुम्ही डिप्लोमा केलेला पूर्ण आहे का, तुमची डिग्री पूर्ण आहे का. जे काही तुमचं पूर्ण असेल जास्ती जास्त ते तुम्हाला सिलेक्ट करायचं. तुमचं जे काही जास्ती जास्त झालेलं असेल त्याच्यातलं तुम्ही कोणतं तरी एक निवडायचं. समजा आता इथे जास्ती जास्त जे काही निवडायचं तुम्हाला, समजा 12वी निवडली, मग स्ट्रीम कोणती, तुमचा प्रवाह कोणता आहे. समजा तुमचं 12वी सायन्स होतं तर सायन्स निवडलेलं आहे. शिक्षण आहे तर सायन्स निवडल्यानंतर शिक्षण मध्ये ऑप्शन काय, एचएससी, परत 12वीच येणार आहे कारण वरती एसएससी निवडलं ना. त्याच्यामुळे आता त्याच्यानंतर आता विषय विशेषीकरण, समजा आता विषय विषयीकरण म्हणजे तुमचं काही स्पेशल होतं का, पण 12वीला तसं काही स्पेशल असत नाही. त्याच्यामुळे इथे टाकायची गरज नाही कारण त्याच्या रेड दिलेले, जे जे रेड केलेले रेड स्टार त्याच्यासमोर असेल ते तुम्हाला टाकावंच लागतं. त्याच्यामुळे ते तुम्ही सोडू शकता. नंतर आहे तुमचं पात्रता स्थिती म्हणजे पूर्ण झालेलं आहे का, म्हणजे 12वी सिलेक्ट केली समजा किंवा काही पण सिलेक्ट करा, तुमचं कम्प्लिटेड आहे का. तर कम्प्लिटेड असेल तर कम्प्लिटेड टाकायचं. त्याच्यानंतर तुमचं कम्प्लिटेड ठीक आहे सिलेक्ट केलं. नंतर तुमचा स्कोरिंगचा प्रकार आहे, समजा पात्रता स्थिती झालेली आहे. तुमची आहे आता स्कोरिंगचा प्रकार. आता स्कोर पर्सेंटेज मध्ये आहे तुमचं, कशामध्ये आहे तर स्कोरिंगचा प्रकार निवडायचा. तुमचं उत्तीर्ण वर्ष कोणतं आहे, जे काही तुम्ही तुमचं पासिंग इयर असेल तुमचे, ज्या वर्षी तुम्ही 12वी समजा 12वी पूर्ण झालात, 12वी पकडल्यामुळे 12वी पूर्ण झालात तर ते उत्तीर्ण वर्ष तुम्हाला इथे सांगायचं. त्याच्यानंतर तुमचं काय आहे इथे खाली आहे तुमचं टक्केवारी. ठीक आहे, टक्केवारी टाकून घ्यायची. तुमचं माध्यम काय, इंग्लिश किंवा तुमचं जे काही माध्यम होतं इंग्लिश, सायन्स असल्यामुळे इंग्लिश असणार. संस्था, कॉलेज, जे काही तुमचे कॉलेज होतं वगैरे, बोर्ड होतं, विद्यापीठ होतं, ते सगळं सिलेक्ट करून घ्यायचं. तुम्हाला टाकायचं तर संपर्काची माहिती. आता बरं, भ्रमणध्वनी क्रमांक तुम्ही मागे टाकलेलंच होतं त्याच्यामुळे परत टाकायची गरज नाही. दूरध्वनी क्रमांक तर काही गरज नाही. ईमेल आयडी तुम्ही टाकून द्या, तुमचा ईमेल आयडी असणारच आहे. ते टाकून इथे टाकू शकता. आता ईमेल आयडी टाकून झाल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं, पासवर्ड टाकायचं, सेट केलेला पासवर्ड. आता तुम्ही जो ऑलरेडी पासवर्ड इथे तुम्हाला त्या संकेत शब्द पुन्हा प्रविष्ट करा, म्हणजे तुम्हाला आता इथे पासवर्ड सेट करायचा, तुमचा पासवर्ड टाकून द्यायचा आहे. तर ठीक आहे, पासवर्ड टाका, परत तो पासवर्ड इथे रिपीट करायचा, परत टाकायचा, इथे टाकलेल्या वरचा खाली टाकायचा, खाती तयार करा. आता खाती तयार केल्यावर क्लिक केल्यानंतर असा मेसेज तुम्हाला येणार आहे, आफ्टर सक्सेसफुल रजिस्ट्रेशन प्लीज लॉग इन अँड ऍड युअर रिमेनिंग एज्युकेशन क्वालिफिकेशन.
आता सक्सेसफुलचा मेसेज तुम्हाला येणार आहे. हा बघा, सक्सेसफुलचा मेसेज आलेला आहे. आफ्टर सक्सेसफुल रजिस्ट्रेशन ओके करायचं. ओके केल्यानंतर तुम्ही बघा, आता इथे परत साईटला तुम्ही आलेला आहात. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला परत या साईटला जायचंय. आता इथे परत एकदा आपल्याला लॉग इन करायचंय, कारण रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुमचं काही अकाउंट तयार होईल. इथे अकाउंट तयार होईल. पण आता आपल्याला अजून काही माहिती भरायची आहे, जशी तुमची शैक्षणिक माहिती वगैरे, अजून काही म्हणजे कामाची माहिती वगैरे जास्त माहिती भरायची. त्यामुळे परत आपल्याला साईटला यायचं. साईटला आल्यानंतर इथं लॉग इन करायचं. तर लॉग इन कशाने करायचं? एकदा तुम्ही आधार नंबरने करू शकता, किंवा मग रजिस्ट्रेशन आयडी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेसेज आला असेल, किंवा ईमेल आयडी आला, ईमेल आयडी तुमच्या मेसेज आला असेल, तर रजिस्ट्रेशन आयडी तुम्ही वापरू शकता. तर मग इथे आधार नंबर आणि पासवर्ड टाका. पासवर्ड तुम्ही जो रजिस्ट्रेशनच्या वेळेस दिला होता तो पासवर्ड तो वापरू शकता लॉग इन करण्यासाठी. आता आपण इथे काय करू, लॉग इन करून घेऊ. इथे आपण टाकून घेऊ आधार नंबर आणि पासवर्ड टाकायचा. इथे खाली इथे तुमचं लॉग इनचं बटन ऑप्शन आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल दिसणार आहे. अशा पद्धतीने तुमची सगळी माहिती तुम्हाला इथे दिसेल. आता इथे तुम्ही बघून घ्या, माहिती तुमची पूर्ण चेक करून घ्यायची. आणि जी काही, आणि इथे संपादित करा, संपादित करायचं बटन तुम्हाला दिसतंय. संपादित करावर तुम्ही इथे येऊ शकता. संपादित करावर क्लिक करायचं. संपादित करा म्हणजे काय, तुम्हाला तुमची माहिती पूर्ण आता एडिट करता येईल, बदल करता येईल त्याच्यामध्ये. तर इथे काही ऑप्शन तुम्हाला जे जे काही बदल करायचे ते तुम्ही बघा. आणि संपादित करावर क्लिक केल्यानंतर शैक्षणिक माहिती, आता आपण वैयक्तिक माहिती तर तुम्ही भरलेलीच आहे, त्याच्यामुळे शैक्षणिक माहितीवर क्लिक करायचं. शैक्षणिक माहितीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय टाकायचं, तुमची शैक्षणिक माहिती म्हणजे तुमची 12वीचं तुमचं डिप्लोमा असेल, तुमचा डिग्री असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन जे काही तुम्ही केलेलं असेल, सगळं तुम्हाला इथे भरायचं आहे. एक एक गोष्ट तुम्हाला भरत जायची आहे. तसंच तुम्ही तुमचं जे काही तुमचं असेल, तुमचं एक तुमची 12वी असेल, ते सगळे तुम्हाला इथे भरायचे. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणजे तुम्ही जर तुमचे कौशल्य तुमच्याकडे काही असेल, तुम्ही कोणतं सर्टिफिकेशन असेल, काही असेल ते टाकू शकता. कामाचा अनुभव तुम्हाला टाकायचा आहे. कामाचा अनुभव म्हणजे तुम्ही कुठे जर काम करत असाल, कोणतं तुमचं काय, तुमचं कोणत्या पण पदावर तुम्ही एखादं प्रायव्हेट जॉब करत असाल किंवा काहीतरी करत असाल, ते सगळी माहिती तुम्ही इथे टाकू शकता. कोणती संस्था आहे, सगळं सगळं किती कधीपासून करत आहात, सगळी माहिती, कामाचा अनुभव पण टाकायचा. आणि आता इतर माहिती, आता इतर माहितीमध्ये तुमचं जे तुमची भाषाविषयी म्हणजे तुमची सगळी भाषा कोणती, तुम्हाला मराठी येते, तुमचं जॉब लोकेशन, प्रेफर्ड जॉब लोकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले टाकायचं. प्रेफर्ड जॉब लोकेशन नंतर तुमची भाषा, कोणती भाषा वगैरे टाकायची, ती भाषा तुम्ही टाकू शकता इथे. ही मराठी, हिंदी, इंग्लिश तुम्ही सगळं शिकायचं, वाचता येतं, लिहिता येतं, सांगायचं सगळं ते सिलेक्ट करायचं. फ्लुएंट आहे म्हणजे मॉडरेट आहे, पोर आहे म्हणजे तुम्हाला एकदम चांगली येते, कशी येते सगळं सिलेक्ट करता येतं प्रत्येक भाषेसाठी. नंतर आता खाली त्यांनी हे सगळं सिलेक्ट करून झाल्यानंतर बघा, आता खाली एक ऑप्शन आहे बघा, कापडगिरणी कामगार किंवा अवलंबून आहात का, आता यस नो करायचं जे काही असेल ते. दारिद्र्यशील आहात का, दारिद्र्य खालील यस नो करायचं जे काही आहे ते. त्याच्यानंतर तुमच्याकडे आहे, ठीक आहे, हे करायचं. नंतर आहे यस करा, नो करा. दारिद्र्य प्रकल्पग्रस्त, प्रकल्पग्रस्ताचं यस नो करू शकता. भूकंपग्रस्ताचं यस नो करा जे काही आहे तुमचं. आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात काय, यस नो यस करावंच लागेल, कारण हे महाराष्ट्रासाठी आहे. शारीरिक विशेषता म्हणजे तुमचं हँडिकॅप आहात का, दिव्यांग म्हणजे काही हँडिकॅप वगैरे आहात का, असेल तर येस केलं. तर मग त्याचे काय, कोणत्या आहात, काय प्रकारचे आहे, कोणती टक्केवारी आहे वगैरे, नसेल तर नाही करायचं. पार्श्वभूमी वर्ग, आता अंशकालीन उमेदवार आहात का, यस नो. काय काय माजी सैनिक आहात का, यस नो. त्याच्यानुसार यस नो करायचं जे काही असेल. तुम्ही नसाल तर खेळाडू आहात का, असेल तर यस, नसेल तर नो. आणि सगळं करा करून घ्यायचं. खेळाडू आहात का, स्पोर्ट, स्पोर्ट यस. खेळाडू आहात काय, स्पोर्ट वगैरे, ठीक आहे, हे सगळं सिलेक्ट करून घ्यायचं. असेल तर यस केलं तर स्पोर्ट कोणता आहे ते सगळं टाकून घ्यायचं आहे तुम्हाला, कोणता स्पोर्ट आहे त्याच्यानुसार तुम्ही हे करू शकता. नंतर आहे तुमचे बँक डिटेल्स, तुम्हाला बँक डिटेल टाकून द्यायचे. बघा, बँक डिटेल टाकून घ्या. बँकेचा नेम आहे, IFSC कोड आहे, अकाउंट नंबर आहे, ब्रांच कोड आहे. त्या काही गोष्टी इथे बघा, आता काय काय टाकायचं, अकाउंट नंबर आहे, ब्रांच कोड आहे, ते सगळं तुम्ही इथे टाकायचं बँकेचे डिटेल. आणि त्याच्यानंतर इथे सुधारा, सुधारणा करा. सुधारणा करण्याचे बटन आहे. सुधारणा करा म्हणजे अपडेट करा, एडिट करा. तर ते एडिट करायचं, सुधारण्याचं, त्याच्यावर क्लिक करायचं. तर हे सगळं तुम्हाला सक्सेस येईल. चेंजेस हॅव बीन सक्सेसफुली, म्हणजे तुमचा सगळं बदल झालेला आहे. आता तुमचा प्रोफाईल फोटो टाकून घ्या इथे. प्रोफाईल फोटो टाकून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला रेझ्युमे अपलोड करायचा आहे बघा, अपलोड रेझ्युमे. तर अपलोड रेझ्युमे म्हणजे तुमचा बायोडेटा, बायोडेटा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. अपलोड रेझ्युमे तुम्ही करून घ्या. रेझ्युमे तुम्ही अपलोड करू शकता ब्राउज करून. तुमचा रेझ्युमे तुम्ही इथे करून टाका. आणि अशा पद्धतीने तुमचं सगळं माहिती झालेली आहे. आता तुमची प्रोफाईल रेडी आहे. माझे प्रोफाईल तुम्ही बघा, माझे प्रोफाईल तुमची रेडी आहे. आता इथे तुम्हाला जर बघायचं, जनरेट रिसिप्ट दिसते, जनरेट रिसिप्ट. जनरेट रिसिप्ट, जनरेट रिसिप्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं एम्प्लॉयमेंट कार्ड, हे खूप महत्वाचं आहे, एम्प्लॉयमेंट कार्ड. हे डाउनलोड करून घ्या. याचा वापर तुम्हाला कधी होऊ शकतो, समजा शासनाच्या काही दुसऱ्या काही योजना असतील, रोजगाराच्या संबंधित रोजगार मेळावा असू शकतो शासनाचा, अजून काय असू शकतं, त्याच्यासाठी तुमची ही नोंदणी पकडली जाईल आणि हे कार्ड तुमचं लागेल, एम्प्लॉयमेंट कार्ड. त्याच्यामध्ये तुम्ही डाउनलोड करून घ्या. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही हा पूर्ण फॉर्म भरू शकता, रजिस्ट्रेशन करू शकता. आणि प्रोफाईलमध्ये तुम्ही ऑलरेडी तुमची सगळी माहिती भरून झालेली आहे. तर तुम्हाला जे अप्लाय करायचं आहे योजना दूतसाठी, सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं, इथे तुम्हाला दिसतंय जॉब, CMY PKY ट्रेनिंग सर्च. याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं, ट्रेनिंग सर्च, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं ते योजनासाठी जिथे जिथे जागा असेल तिथे तुम्ही सर्च करू शकता. आता नोकरी शोधाचा तुम्हाला बॉक्स दिसतोय बरोबर, नोकरी शोधा. त्याच्यामध्ये काय करा, आता तुम्ही योजना, योजना टाईप करा, योजना, आणि स्पेस द्या, योजना स्पेस. तर योजना स्पेस दिलं तर योजना दूत नावाचे वेगळ्या स्पेलिंग दिसेल, म्हणजे वेगळ्या प्रकारचे, म्हणजे योजना दूत,
DOOT योजना दूत, किंवा योजना स्पेस DUT, किंवा योजना दी विदाउट स्पेस योजना दूत, असं म्हणजे बरंच तुम्हाला स्पेलिंग वेगळ्या प्रकारचे त्यांनी टाकलेले आहे त्याच्यामध्ये. तर कोणती तरी एक सिलेक्ट करून बघा पहिले. सगळ्यात पहिले समजा योजना दूत सिलेक्ट केला आणि सर्च करा. तर योजना दूत, योजना स्पेस दूत इथे तुम्ही सिलेक्ट केलं त्याच्यातून ऑप्शन. आता तुम्हाला इथे दिसेल की एक वॅकन्सी इथे जागा उपलब्ध आहे, आणि ही जागा आहे तुमची याच्यासाठी जिल्हा परिषदचं कुठल्या याच्यामध्ये आहे ही, ग्रामपंचायत योजना दूत मल्टीटास्किंग स्टाफ. ठीक आहे, तर योजना दूतसाठी एक एकदा वॅकन्सी ती दाखवते. आता तुम्हाला अजून एक सर्च करायची समजा, तर वेगळ्या प्रकारचं योजना दूत, तो योजना इथे ऑप्शन काय, योजना स्पेस DUT. त्यातलं एक सर्च केलं तर तुम्ही बघा आता कोणती वॅकन्सी दाखवत आहे याच्यामध्ये येईलच तुम्हाला. इथे मग दाखवत आहे हे, अजून एक वॅकन्सी दाखवली आणि भंडाराची, भंडारा जिल्हा परिषद योजनेची वॅकन्सी इथे दाखवलेली आहे. आता याच्यामध्ये काय झालं, योजना होती त्यांनी एकच प्रकारचं नाव नाही टाकलं, वेगळ्या प्रकारचे नाव टाकून ठेवलं. त्याच्यामुळे वेगळ्या प्रकारचे तुम्ही ऑप्शन तुम्हाला दिसत आहे. योजना योजना टाकायचं, स्पेस द्यायचं, आणि वेगळ्या प्रकारचे सगळ्यांची सर्च करून बघायचे. सगळे ऑप्शन दाखवत आहेत त्या प्रकारे सर्च करून बघायचे. तर इथे पुण्याचं दिसतंय, हे पुण्याचं एक सर्च केलेलं आहे आपण. इथं योजना विदाऊट स्पेस टाकलं, योजना दूधचं सिलेक्ट केलं तर पुणे आलं. तर अजून कोणतं ऑप्शन त्यांनी बघा, योजना स्पेस दिलं तर काय काय येतंय अजून. अजून कोणता, योजना DUT विदाऊट म्हणजे मध्ये कोणता स्पेस नाही, योजना DUT. तर त्याचं आलेलं आहे इथे तुम्ही बघा. कल्याणचं एक आलेलं आहे, कल्याणमध्ये कल्याण जिल्ह्याची एक जागा आलेली आहे. अशा वेगवेगळ्या जिल्ह्याची जागा आता हळूहळू ऍड होत आहेत. सगळ्या जिल्ह्याची अजून तर तुम्हाला इथे दिसणार नाही, कारण आता जागा हळूहळू ऍड होत आहेत. प्रत्येक जागा हळूहळू तुम्ही शोधू शकता. तर इथे योजना, अजून एखादी आपण सर्च करून बघूया. तर योजना दूत नावाची काय परत दाखवत आहे ते. आता योजना दूत म्हणलं तर जिल्हा परिषद पुणे. आता हे जितके ऑप्शन तुम्हाला दिसतील, तुम्ही एक एक जर सर्च करून बघितलं, एक एक सिलेक्ट करून बघितलं, तर तुम्हाला इथे सगळं दिसणार आहे. आता इथे तुम्हाला अप्लाय करायचं, एखाद्याला अप्लाय करायचं, अप्लाय बटनवर क्लिक केलं ते ऑप्शन आला, ओके करायचं. इथे अप्लायवर क्लिक केल्यानंतर ओके करायचं. ओके केल्यानंतर तुमचं काय झालं, तुमचं ऍप्लिकेशन सबमिट झालं. तुम्हाला मेसेज येईल, तुम्ही ऍप्लिकेशन टाकलंय, तुम्ही अप्लाय केलंय, म्हणजे तुम्ही त्या जागेला अप्लाय केलंय. आता अप्लाय केल्यानंतर तुम्हाला तर तुमचं, आता तुम्ही याचे काय करू शकता की तिथून स्टेटस बघू शकता. म्हणजे आता खाली बघायचं, स्टेटस बघण्यासाठी काय, अप्लाइड स्टेटस खाली एक ऑप्शन आहे बघा या साईडला, अप्लाइड स्टेटस. अप्लाइड स्टेटसवर क्लिक केलं तर तुम्ही जिथे जिथे अप्लाय केलं, म्हणजे ती ज्या जागेसाठी अप्लाय केलं ते सगळं तुम्हाला स्टेटस इथे दिसून जाईल, की ऍप्लिकेशन काय अप्लाइड केलंय, शॉर्ट लिस्टेड आहे, सिलेक्टेड आहे, हे सगळं तुम्हाला स्टेटस इथे दिसणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे ऍप्लिकेशन करू शकता योजना